सुस्वागतम सुस्वागतम. अखिल पानमळा वसाहत मित्रमंडळातर्फे सर्व गणेश भक्तांचं स्वागत करून आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत एक जिवंत देखावा. मंडळाचे यंदाचे 24वे वर्ष असून यावर्षी प्रथमच जिवंत देखावा सादर करण्याचे आयोजले आहे. एक सामाजिक दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून या देखाव्यातून समाजाला योग्य तो संदेश देण्याचा एक अल्पसा प्रयत्न आम्ही करत आहोत. तो आपण गोड मानून घ्याल आणि त्यास भरभरून दाद द्याल अशी आशा आहे. मंडळाचे अध्यक्ष सनीत कदम, उपाध्यक्ष सचिन काकडे, कार्याध्यक्ष अजिंक्य राऊत, सहकार्याध्यक्ष प्रकाश माने, खजिनदार गणेश थोरात आणि प्रदीप करडे, मंडळाचे सौजन्य बापू राऊत, योगेश लोंढे आणि दशरथ गायकवाड. श्री गणरायाला वंदन करून सादर करत आहोत जिवंत देखावा सावित्रीबाई उभा जन्म घ्या. यमड्युटीवर अवतरला. डॉक्टर म्हणवितो मारून पोरी, डॉक्टर म्हणवितो मारून पोरी, खिसे फुगवितो भारी. धोक्यात आल्या कळ्या कोवळ्या, धोक्यात आल्या कळ्या कोवळ्या, कोण तयांना तारी, कोण तयांना तारी. चित्रगुप्ताला मोबाईल लाव, त्या की तुमचा हँडशीट. माझा बॅलन्स संपलाय. माझं बी आउटगोईंग बंद आहे. महिन्याचं बिल तकलंय. धन्यवाद. बर, पत्ता कन्फर्म आहे का? एकदम कन्फर्म. वडगाव दायरी. वडगाव दायरी? अरे आपण काल वडगाव शहराला गेलो होतो, प्राण घेतला आणि मग लक्षात आलं की पत्ता चुकलाय. मग प्राण गायनं रिटर्न केला. आईला तर तिरडीवरनं उठून बसलं. माझं हे तर रात पळाली. बर, आता काय भानगड नाही ना? नो प्रॉब्लेम. सत्यजित सम्राट सिंह शेलार याच आपला बळी. सत्यजित सम्राट सिंह शेलार? टीव्ही नाव सिरियल मध्येच वाटतात. तिन्ही मिळून एकच माणूस आहे. आला बघा आला. मी काय म्हणते, काय गोळ व्हायचं नाही ना? तिथं आता पोलीस असतात म्हणून. सावित्री, डोंट वरी, काही बी होत नाही बघ. सगळं कसं गुप्तपणे करायचं. मेलो मेलो मेलो. धुता धुता काय फोड त्याला. कुठे घेऊन चालला त्याला? ठेव खाली. मुर्दा बसवला तुझा. बाई, अहो मुर्दा बसवणं हेच माझी ड्युटी आहे. अहो मी ओरिजिनल यम आहे, यम. अरे देवा, आमचा काय गुन्हा? ए बाबा, सोड की रे त्याला. हो, सरकारी कामात ढवळाढवळ करू नका. काय नाव तुमचं? सावित्री सत्यजित शेलार. मग बरोबर आहे की यांच्यात एन्काउंटरची ऑर्डर आहे. अहो पोटात लेकरू आहे, त्याच्याकडे तरी बघा की. तेच कारण आहे. तुम्ही आता सोनोग्राफी करायला चालला होता ना? अहो सासू म्हणाली आणि हा, आणि पोरगी असेल तर कॅन्सल करा. होय ना? होता जरा SMS करून त्याला उठव. थँक्यू देवा. अजून सोडला नाही तुला. हा, जरा सुरवायचं आहे. काय रे,
जिजाबाई माहिती आहेत का? जिजाबाई का लाजवता काय आम्हाला? अहो मी म्हणतो जय भवानी जय शिवाजी. हा, आणि स्त्री गुण हत्या करताय. भवानी म्हणजे स्त्रीच होती ना, आणि तिची हत्या करताय. अहो आई आईच्या जागी असते. असते ना, पण ती सुद्धा स्त्रीच असते. ऐक जिजाऊची कहाणी ऐक. साहेब, आमचा निघण्याचा समय झाला. आपणास राजगडी एकुटे टाकून ज्यावेळी जावयाचे म्हणून काळजात गलबला होतो. पाऊल पुढे जात नाही. शिवबा, अफजल खानाचा खामेखा मुकाबला करावयाचा तर सडेत जाणे हिताचे. युद्ध प्रसंगी कुटुंब कबिल्याचा पाय गुंता नको. आपण येथे आमची चिंता. कैसे चिंता? पुत्र म्हणून मातेस असणारी चिंता राजमातेस क्षम्य नाही. स्वराज्याचे महायज्ञ आपण समजच. हा उद्योग अवलंबिला तो भय त्यागूनच. आमचे काही बरे वाईट झाले तर? तो प्रश्नच नाही. आपण अफजल खानाचे पारिपत्य करूनच याल हा आम्हास यकीन आहे. खान समुखाची भाषा बोलतो ती खरी नाही. जंगाची वेळ न येता सलूक घडला तर आम्हास हवाच. खानाचे मनात काय आहे ते ईश्वरच जाणे. खानाच्या मनात फक्त दगा संभवतो. सुलूक करतो म्हणून आण शपथ घेऊन पुरगाचे राजास याच खानाने मारले. आपले बंधू संभाजी राजे याच खानाने कर्णगिरीच्या लढाईमध्ये शब्द दिला, तू पुढे हो मी मागवून येतो. ऐन वेळी खान मदतीस गेलाच नाही आणि आम्ही आमचा पुत्र गमावला. हे शल्य बहुत दिन एवढी संगते आहे. आपले तीर्थरूप स्वामी शहाजी राजे यांना निद्राधीन अवस्थेमध्ये कैद करून बेड्या घालून विजापुरी निर्वत आणले ते याच खानाने. त्यावर विसंबू नका. आम्हास अफजलचा मृत्यूच हवा आहे. संभाजीचे उसने फेडून घ्या. तीर्थरूपांचे बेअदबीचा बदला घ्या. इतुकेच नव्हे तर तीर्थरूपांना कैद करते समय मदतीस आलेल्या बाजी घोरपड्याचेही पारिपत्य करावे हीच तमन्ना आहे. आम्हास अफजलचे प्राणच हवे आहेत, सुलूक नको. अशा होत्या आऊसाहेब, एक स्त्रीच, आणि त्यांच्याच प्रेरणेने महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. मग अशी ही आई स्त्रीच होती. मग अशी आई हवी का नको? हवीच नाही. असं काय करता राव? मग मुलगी का नको? अरे कोणतीही मुलगी आई असते, भावजाई असते. अशीच एक भावजाई शंभू महाराजांची ताराबाई. जिजाबाई नंतर महाराज गेले. शंभू राजांची हत्या झाली आणि स्वराज्य बुडू लागले. काय खबर पंत? 8 महिने अजिंक्यतारा लढवला. गड मजबूत. औरंग्याने तटाखाली भुयार खणून बारूद भरली. पण हाल त्याचं दुर्दैव. धमाका तर झाला पण तट मुघलांच्या बाजूलाच कोसळला. 2000 मुघल प्यादा न लढताच खर्ची पडला. याचा अर्थ गडाची एक बाजू कमजोर झाली. परंतु काही मुघल सरदार फते मिळवण्यासाठी द्रव्य देण्यास तयार आहे. गड देऊ नका. मातोश्री, इतके दिवस गड इरेने पाडला, आता तो सोडणे कसे? हाच तर बहिणी समशिरी विनाच औरंग्या दमन एका किल्ल्यात 6 महिने. तर नंतर पैसे घेऊन ताबा सोडला आणि मुघलांनी दाना गोटा भरताच पुन्हा जिंकून गेले. 300 औरंग्यास काय 150 वर्ष आयुष्य मिळणारे? बैस होणारे वेढा धरून तर आपले सेनानी त्याच्याच मूर्ती बदलापुरात मारण्यात धुमाकूळ घालते आणि हा पापी औरंग्या याच मातीत विसावे.
औरंग्या इथेच मेला, गाडला याच माती. मग अशी भावजय हवी का नको? हवी ना. मग मुलगी का नको रे बाबा? आता कुठं लढाई करायची आहे? बस उचलू का हिला? अजून मला आशा आहे. बाई शत्रूची लढाई नसेल, पण रूढीप्रिय धर्मांध समाजाची लढाई चालूच आहे. ती सुरू केली सावित्रीबाई फुलेंनी 100 वर्षापूर्वी. अबला घडते तरुतल्या, अत्याचारात फसल्या, त्यास होईना माली. हात त्यांना त्या वया सावित्रीकडे झाली. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धरी. असे असताना महाराष्ट्र प्रांती अनिष्ट रूढी परंपरामुळे स्त्री जातीची विटंबना होत आहे. शिक्षणाचा अधिकार नाही, केशवापट थांबत नाही. सतीची चाल कायदा करूनही चालूच आहे. आम्ही स्त्री शिक्षणाचा वसा घेतला, त्यासाठी सनातन्यांचे दगडही खाल्ले. त्या काळी केशवपन केलेल्या विधवांना त्यांचेच दीर सासरे इत्यादी लोक गैरकृत्य करून फसवीत असत आणि गर्भवती राहिल्या तर कुलटा ठरवून वाऱ्यावर सोडित असत. आम्ही त्यांना पोटाशी धरले. आम्ही उभयतांनी दारावर पाठी लावली, विधवानो आमचेच घरी खुशाल बाळंत व्हा आणि मुले येथेच सोडून जा, त्यांचा सांभाळ आम्ही करू. मुली, आज तू बाईक वरून नवऱ्याच्या मागे बसून जातेस, ते सुद्धा सावित्रीबाईंचेच उपकार. नाहीतर घराबाहेर सुद्धा पडता आलं नसतं. सावित्रीबाईंची परंपरा, लक्ष्मीबाई, रमाबाई पासून इंदिराजी, प्रतिभाताई, इतकंच काय आज सायना नेहवाल, मेरी कोम पर्यंत, आणि याही पुढे चालू राहील. मग तुम्ही असं का करता? सगळ्यांनी जर पाया फोडल्या तर तुमच्या मुलांना बायकाच मिळणार नाही. मग कोट रुपये हुंडा मागतील मुलीचे बाप. हाच काळाने उगवण्यात सूड असेल. मग पुन्हा एकदा सावित्रीबाईंना जन्म घ्यावा लागेल. खोळू नका कळ्या कधी जगात येताना, खोळू नका कळ्या कधी जगात येताना. मुले मुली रक्त एक, घ्या जवळ त्यांना, घ्या जवळ त्यांना. कलाकार माधुरी कान्हेरे, सेवा शिंदे, माया धर्माधिकारी, दिलीप अष्टेकर, विवेक काटकर, संदीप धर्माधिकारी आणि कुमार दिनेश. लेखक नंदकुमार गाणेरे, दिग्दर्शक कुमार दिनेश आणि माधव किल्लेदार. स्टॉप करो. थांब थांब थांब.